ह्याच्यात घातलंयस आणि मिक्सर कट करू. यंदा भरपूर फळं लागली होती आणि ती फळं आम्ही खाऊन त्याच्या बिया सुकवून ठेवल्या होत्या. मला आठवते शाळेत असताना आम्हाला एक उपक्रम असायचा. आमची शाळा गावात असल्यामुळे शाळेतून वर्षा सहल घेऊन जायची आणि या सहलीसाठी जाताना थोड्या बिया घेऊन यायला लावायचे आणि त्या बिया आम्ही जंगलात पेरायचो. आणि शाळा संपल्यानंतर मला नाही आठवत कधी हा उपक्रम आम्ही स्वतःहून राबवला. त्यामुळेच आज आम्ही घरी सीडबॉल बनवतोय. ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्या ज्या बिया आपण उन्हाळ्यामध्ये सुकवून घेतलेल्या, तर आता पावसाळा आल्यानंतर त्या रुजवून काढायची वेळ आहे. कशा प्रकारे सीड बॉलच्या मदतीने आपण रुजवून काढायच्या त्यात आपण पाहूया. लागणारं साहित्य आहे सुकवलेल्या ह्या बिया आहेत, त्यानंतर ही राख आहे, पूर्णपणे विघटन झालेलं हे शेण आहे, आपली परसातली माती आणि पाणी. ठीक आहे. हे आंब्याची कोय, त्यानंतर चिंचेची बी, जांभळाची बी आणि रतांब्याची म्हणजे बिरडाची बी. तर माती घेतली आहे, मातीमध्ये आपण हे पूर्णपणे विघटन झालेलं शेण मिक्स करूया. थोडं पाणी घेऊया याच्यामध्ये. बी जरा ओली करून त्यात राखेत जरा कव्हर करून घ्यायची. अशी पूर्ण असा गोळा बनल्यानंतर ती बी ह्या बॉलच्या सेंटरपर्यंत आपल्याला पुश करायची आहे, आत भरायची आणि असा एक गोळा बनवून सुकत ठेवायचा 24 तासासाठी. ही जी राख आहे तर राख पूर्णपणे थंड झालेली पाहिजे. त्याचप्रमाणे शेण जे आहे ते पूर्णपणे विघटित झालेलं पाहिजे, ताजं शेण घ्यायचं नाही. तर ही माती आणि जे शेणखत आहे तर ते व्यवस्थित एकत्र करून सुद्धा आपण त्याचे सीडबॉल्स बनवू शकतो. सीड बॉल बनवण्याचं एक हे कारण आहे की जे डोंगराळ भाग आहेत तिथे जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी आपल्या झाडं रुजवून काढायची असतील तर अशा प्रकारचे सीड बॉल आपण बनवतो. जिथे पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी ही झाडं रुजून येणार नाहीत. तर आपण राख का वापरली तर त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम सारखे गुण आहेत. माती त्याला पोषण देते, त्यानंतर शेणखत आहे त्याला एक नैसर्गिक खत झालं, म्हणून ह्या 3 गोष्टी आपण ह्यामध्ये वापरल्या. अति पावसामुळे ह्या बिया वाहून जाण्याची शक्यता कमी होते आणि आपण जे घटक वापरले आहेत त्यामुळे त्याला पोषणही मिळतं. तर सगळे सीडबॉल्स बनवून झाल्यानंतर ते आपल्याला सुकत ठेवायचे आहेत. हे जे सीडबॉल्स आहेत त्यांना 24 तासाच्या वरती होऊन गेलेले आहेत. तर काही सीडबॉल्स जे आधीचे आहेत त्यांना असे कोंबसुद्धा आलेले आहेत, तर ते आपण नेणार नाही आहोत कारण कोंब तुटू शकतात. तर ज्या सीडबॉल्सना कोंब आलेले नाही आहेत ते असे भरपूर सीडबॉल्स मी घेतलेले आहेत आणि आता हे सीडबॉल्स आपण पेरणार आहोत.
झाड तोडायला फक्त काही मिनटं लागतात, पण ते उगवायला वर्षानुवर्ष जातात. सध्याचं बदलतं हवामान, जंगलतोड आणि आगी यांच्यामुळे पर्यावरणाचं खूप नुकसान होतं आहे. त्यामुळे निसर्गातले कीटक, पशुपक्षी, मानवजातीचं नैसर्गिक जीवन विस्कळीत होत चाललं आहे. आणि या सगळ्यावरचा प्रभावी उपाय म्हणजे हे सीड बॉल्स. हे सीड बॉल्स जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते काही काळानंतर, पाऊस पडल्यानंतर ते विघटित होतात. त्यामुळे याच्यातले जे सीड्स आहेत तर त्यांना पोषक वातावरण मिळालं की त्यांची रोपं उगवतात. या सीड बॉल्सच्या उपक्रमातून आम्ही निसर्ग संवर्धनासाठी एक छोटासा खारीचा वाटा उचलला आहे. जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असल्यास तुम्हीही असे सीड बॉल्स घरी नक्की तयार करा आणि जंगल संवर्धनासाठी एक छोटासा हातभार लावा. जंगलतोड होत राहील, पण आपण पेरलेल्या बियांपैकी किमान 20% तरी रोपं तयार होतील. त्यामुळे असे सीड बॉल्स तुम्ही तुमच्या घरीही बनवा आणि जंगल संवर्धनासाठी एक खारीचा वाटा द्या.